हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर कलेक्टिव्हची एनर्जी आज जाणवत आहे की खूप जास्त विचार करत आहेत ते की त्यांचं कुठल्याही कामामध्ये लक्ष लागत नाही आहे, त्यांना कशातच सक्सेसही मिळत नाही आहे, मनामध्ये कशाची तरी भीती वाटते सतत की काहीतरी वाईट घडेल, काहीतरी चुकीचं घडेल. सो अशा प्रकारची एक ह्या सगळ्यामधून एकच जाणवते की ओव्हर थिंकिंगची एनर्जी येथे दिसून येत आहे. मे बी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते खूप जास्त एका अशा सिच्युएशनमध्ये अडकलेले आहेत की त्यांना त्यातून बाहेर पडता येत नाही. मे बी ती सिच्युएशन त्यांच्या करिअरच्या संदर्भात असेल, ते एखादं शिक्षण घेत आहेत तेथे त्यांचं मन लागत नाही आहे, किंवा घरामध्ये त्यांचं मन लागत नाही आहे, किंवा कुठे ते राहत आहे तेथे त्यांचं कामामध्ये मन लागत नाही, भीती वाटते त्यांना. वर्किंग प्लेसमध्ये खूप जास्त एक नर्वसनेस जाणवते, एक प्रकारची बर्डन जाणवतं, दबाव जाणवतो की कधी कधी चांगलंही वाटतं, परंतु नंतर थोड्या काळानंतर पुन्हा एक निगेटिव्ह थॉट्सची एक सिरीज जी असते, म्हणजे नकारात्मक विचारांची जी काही एक आपण म्हणतो माळ सुरू होते, ती काही थांबत नाही. सो आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे खूप जास्त सध्याच्या परिस्थितीमध्ये स्टक आहेत, थांबलेले आहेत, त्यांना पुढचं भवितव्य काहीही दिसत नाही आहे अँड ते ह्या सध्याच्या परिस्थितीवरती खूप जास्त ओव्हर थिंकिंग करत आहे. मे बी ते स्वतःलाच या बाबतीमध्ये दोष देताना आपल्याला दिसून येत आहे. तर या बाबतीमध्ये आपल्याला युनिव्हर्स काय गाईड करते, तसेच आपले जे कोणी ॲन्सेस्टर्स आहेत, आपले जे कोणी पूर्वज आहेत, पित्र आहेत, ते आपल्याला आज काय गाईड करणार आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा, थँक्यू युनिव्हर्स म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे, थँक्यू ॲन्सेस्टर म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे. तर सुरू करूया आपण. सुरुवातीला तुमची करंट एनर्जी, करंट सिच्युएशन आपण जाणून घेतोय. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय ॲन्सेस्टर, स्पिरिट गाइड्स, माय एंजल्स, Archangel Michael, please guide me and protect me in this reading. जय माँ अम्बे, जय माँ दुर्गे, जय माँ काली, please guide me and protect me. Thank you so much, spirit guides, ascending masters, thank you so much. तर पाहूया आपल्याला आपले जे स्पिरिट गाइड्स आहेत, युनिव्हर्स आहे, आपल्याला काय गाईड करतात आज. कलेक्टिव्हची एनर्जी, प्लीज डिवाइन गाईड मी. ओके, तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुम्ही जे कोणी आहात ते खूप जास्त एक इमोशनल व्यक्ती आहात, इनोसंट आहात. तुमच्यामध्ये खूप जास्त लोकांची मदत करण्याची तुमची इच्छा असते, तुम्ही लोकांना खूप जास्त मदत करता, तुमच्यामध्ये एक मदर फिगर आहे, एक सर्वांची काळजी घेता तुम्ही. 6 ऑफ कप्स अँड इम्प्रेस येथे आपल्याला इंडिकेट करत आहेत की तुम्हाला लोकांच्याबद्दल एक प्रकारे सहानुभूती आहे, त्यांच्याबद्दल प्रेम आहे, माया आहे तुमच्या मनामध्ये. तुम्ही एक इमोशनली लगेच कनेक्ट होता लोकांशी, दिसून येतंय तुम्ही इमोशनल आहात खूप जास्त, म्हणजे लोकांच्या इमोशन्सशी तुम्ही कनेक्ट होता, त्यांच्याशी त्यांच्या सुखदुःखांना जाणून घेऊ शकता तुम्ही. एवढी तुमच्यामध्ये एक आपण म्हणतो ना, एक असते संवेदनशील आहात तुम्ही, म्हणजे लोकांच्या भावना लगेच तुम्ही जाणून घेता. एखाद्याला दुःख झालं तर तेही तुम्हाला जाणवतं, सुख झालं तरी जाणवतं, कुणी नाराज असलं, कुणी बेचैन असलं तरीसुद्धा तुमच्यावरती त्या एनर्जीचा खूप जास्त प्रभाव होतो. सो ही एक एनर्जी अशा लोकांची आहे जे खूप जास्त सेन्सिटिव्ह आहेत, डिवाइनशी कनेक्टेड आहेत, लहानपणापासून असू शकतं अशा सराउंडिंगमध्ये ते आहेत की त्यांना तेथे खूप जास्त दुःख, त्रास, पेन मिळालेला आहे आणि ऑटोमॅटिक त्यांचं जे लक्ष आहे ते डिवाइनकडे मर्ज झालेलं आहे. म्हणजे असे दुःख, संकट, अपयश, त्रास, वेदना आपण दुःखानंतरच वेदना होतात, तर त्या वेदनाने त्यांना कुठे घेऊन गेले
तर परमेश्वराच्या जवळ घेऊन गेले. तर जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते नक्कीच खूप जास्त इम्पॅक्ट आहे, दुसऱ्यांच्या मनातील भावनांना जाणून घेतात, त्यांची हेल्प करण्याचा प्रयत्न करतात, तसेच त्यांच्यासाठी होईल तेवढं करण्याची त्यांची इच्छा असते. आणि लहानपणी जे काही दुःख मिळाले, ट्रॉमा मिळाला आहे लहानपणीच्या आयुष्यामध्ये, जे काही त्रास त्यांना झालेला आहे त्याची त्यांना जाणीव आहे, म्हणून ते दुःखसुद्धा दुसऱ्यांचं लगेच जाणून घेतात, त्रासही त्यांना लगेच एनर्जी ते कॅच करतात. अँड लहानपणापासूनच अशा गोष्टी घडत असल्यामुळे सराउंडिंगमध्ये आजूबाजूला त्यांच्या मनामध्ये एक ठसा उमटलेला आहे की आपलं इथे कोणी नाही आहे, आपलं कोणी आहे तर तो फक्त आपला परमात्मा परमेश्वर आहे, भगवंत आहे, शिवबाबा आहेत, जे अनादी अनंत काळापासून आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत. हे कालचक्र तर पृथ्वीचं फिरतच राहणार आहे, परंतु परमात्मा जे आहे ते नेहमी एका अशा परमधामाला आहे, तिथून ते आपल्यावरती आत्म्यांवरती खूप जास्त लक्ष ठेवतात. सो तुमचंही एक कनेक्शन आहे त्यांच्यासोबत असंही येथे दिसून येत आहे. सो तुम्ही कधीतरी प्रेयर करत असताना देवापुढे बसून किंवा एका अशा अदृश्य शक्तीला तुम्ही प्रेयर करत असणार, प्रार्थना करत असणार की सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगलं होऊ दे, सगळ्यांच्या जीवनामध्ये कल्याण होऊ दे, सगळ्यांचं चांगलं होऊ दे आणि त्याच्या पाठीपाठी माझंही चांगलं होऊ दे. अशा प्रकारचे तुम्ही एक इमोशनल अँड इनोसंट अँड एक प्युअर हार्टेड पर्सन आहात. तर अशी एनर्जी येथे येत आहे. सो बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे की ही एक महिला आहे जी खूप जास्त एकटी आहे तिच्या जीवनामध्ये, मेल फिमेल कोणीही असो, बट ही एनर्जी जी आहे अलोननेसची आहे. अँड खूप दिवसांपासून ही संघर्ष करत आहे, खूप असू शकतो खूप काळांपासून, लहानपणापासून मे बी असू शकतं. ह्या व्यक्तीने जीवनामध्ये खूप जास्त एक तणाव पाहिलेला आहे, दुःख पाहिलेलं आहे, वेदना पाहिलेल्या आहेत आणि संघर्षही पाहिलेला आहे. तो संघर्ष नात्यांमधला असो, करिअरमधला असो, रिलेशनशिपमधला असो किंवा त्यांच्या वैयक्तिक माइंडमध्ये तो संघर्ष असो, फ्रेंडशिपमध्ये असो किंवा जे कोणते नाते असतात त्यामध्ये असो, तर हा संघर्ष त्यांनी पाहिलेला आहे. सो त्यामुळे त्यांची जी एनर्जी आहे ती खूप जास्त एक घाबरतात ते लगेच. म्हणजे कुठली गोष्ट जर झाली तर त्यांना आधीच टेन्शन येतं की आता पुढे काय होईल. एक हळवं म्हणू आपण, लगेच कोणी बोललं तर टचकन डोळ्यात पाणी येतं, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असू शकतं. असे कोणी पीपल्स आहेत जे खूप जास्त इमोशनल आहेत अँड एक बच्चे जे समन येऊन का एक चाइल्ड हार्टेड आहेत. अँड असं म्हणतात प्रत्येकाच्या मनात एक लहान मूल असतं, तर नक्की ते असायलाही पाहिजे. सो लहानपणापासूनच्या ह्या गोष्टी आहेत. कोणी त्यांची इमोशनल जे त्यांच्याशी खूप जास्त कनेक्टेड होते, हार्ट टू हार्ट कनेक्शन होतं, असे सुद्धा लोक त्यांच्या जीवनामधून निघून गेले असतील. मे बी ते डेथ झाला असेल किंवा दूर कुठेतरी ट्रॅव्हलिंगला निघून गेले असेल, ट्रॅव्हल करून दुसऱ्या देशात म्हणा किंवा अशा ठिकाणी की तिथे ते पोहोचू शकत नाही आहे. अशा प्रकारची एनर्जी इथे असू शकते, म्हणजे आहे. तर ते हे कोणी जे पीपल आहेत ते त्यांचे जे कोणी लव्ह वन्स आहेत ते त्यांच्यापासून सध्या दूर आहेत. कदाचित ते मृत पावले असतील, डेथ झाले असेल त्यांची, किंवा ते दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट झाले असतील, किंवा असू शकतं त्यांनी त्यांच्याशी काही संबंध जे आहेत ते दूर केलेले आहेत किंवा नाते जे आहेत ते थोडेसे दुरावलेले आहेत. अशी येथे सिच्युएशन आपल्याला करंट एनर्जीची दिसून येत आहे. तर नक्कीच तुमचे कोणी रिलेशनशिपमध्ये होते ते तुमच्यापासून दूर गेले आहेत, त्यांची डेथ झाली आहे किंवा त्यांच्याशी तुमचं सध्या बोलणं नाही आहे, ते तुमच्यापासून दूर आहेत. अँड त्यामुळे सुद्धा तुम्हाला एक प्रकारे एकटेपणा जाणवतो, एक प्रकारे तुम्हाला थोडंसं इमोशनली तुम्हाला थोडंसं एकटं वाटतं की आपलं ह्या जगामध्ये कोणी नाही आहे असंही वाटतं. आणि ही एनर्जी खूप वर्षांपासूनची आहे. मे बी ती बचपन से ही ये सब सुरू हो चुका है, म्हणजे फ्रॉम चाइल्डहुड ही एनर्जी चालू आहे. तर पाहूया यामध्ये आपल्याला डिवाइन काय गाईड करते. बघा, काही ट्रॉमा असे असतात जे लहानपणापासून आपल्यासोबत असतात, बट आपण ते हील नाही करत, आपण त्याला रिपेअर नाही करत, आपण त्याच्याकडे लक्ष नाही देत. आपल्या हाताला काही झालं, पायाला काही झालं, जखमा झाल्या, काही आजार झाला, आपण पटकन गोळी घेतो किंवा काही उपचार करतो, नीट होतो. परंतु जे मनावरती आघात झालेले असतात ते लवकर सहजासहजी नीट होत नाहीत आणि ते तसेच पुढं समोर सरकले जातात आणि त्यातूनच एक प्रकारची वुंड्स तयार होतात, त्यातूनच एक प्रकारची निगेटिव्हिटी तयार होते, त्यातूनच लोकांबद्दलच्या धारणा तयार होतात, त्यातूनच लोकांबद्दलच्या एक प्रकारे
आपण म्हणतो कन्सेप्ट तयार होतात आणि त्यानुसारच मग व्यक्ती त्या प्रकारे थिंकिंग करायला लागतो अँड त्या थिंकिंगच्या नुसारच त्या गोष्टी पुन्हा घडत जातात. म्हणजे एक चक्र तयार होतं जे की जे लहानपणी आपण सहन केलेलं आहे त्यावेळेस आपण ते हील नाही केलं, त्यावेळेस ते आपण क्युअर नाही केलं ते, आणि मग पुन्हा तशाच प्रकारची निगेटिव्ह थिंकिंग करत राहिलो, मग परत तशाच प्रकारच्या घटना आपल्यासोबत घडत राहिल्या. दिस सायकल इज रिपीटेड 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 अँड त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होतो, आपल्या सर्व सिच्युएशनवरती होतो, करिअरवरती होतो, नात्यांवरती होतो आणि आपल्या स्वतःच्या हेल्थवरती सुद्धा होत असतो. हेल्थ मीन्स नॉट दॅट वे फॉर फिजिकल, इट्स अ मेंटल हेल्थ. सो पाहूया या बाबतीमध्ये आपल्याला डिवाइन काय गाईड करते. ॲक्च्युली मी काही कोणी डॉक्टर नाही आहे, बट एवढा जर लोकांचा अभ्यास केलेला आहे सो ते कळतं लगेच. तर पाहूया आपल्याला यावरती डिवाइन काय गाईड करत आहे. काही मेसेजेस आपण ह्या डेकमधून सुद्धा घेणार आहोत जे की आपल्या हिलिंगसाठी आपल्यासाठी ते असतील. परमात्मा प्लीज गाईड मी, शिवबाबा प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग, प्लीज गाईड ऑल कलेक्टिव्स. शिवबाबा तुम्हाला माझ्या थ्रू काही मेसेजेस देत आहे, युनिवर्स तुम्हाला माझ्या थ्रू काही मेसेजेस देत आहे, तुमचे ॲन्सेस्टर जे तुमच्यापासून दूर गेलेले आहेत ते तुम्हाला माझ्या थ्रू काही मेसेजेस देत आहे. तर ते मेसेजेस काय आहेत ते पाहूया आपण. तर नक्कीच पहिलेच कार्ड व्हील ऑफ फॉर्च्यूनचं आलं आहे. आपण पाहतोय जे काही घटना घडत आहे त्या तुमच्या डेस्टिनीमध्ये लिहिलेल्या आहेत, ज्या तुमच्या पूर्वजन्म कर्मानुसार आलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे आपले जे काही कर्म असतात ते नेहमीच आपल्यासमोर येतात. चांगले करो वाईट करो काहीही करो ते आपल्यासमोर येतात म्हणजे येतातच. आपल्याला माहिती आहे हे आत्मा, आपण आत्मा आहोत, आपण प्युअर सोल आहोत, परंतु आपण आपल्याला वाटतं आपला मृत्यू झाला म्हणजे सगळं संपलं. नाही, आपण आपले कर्म पुढे घेऊन जात असतो. आपण आपले मागच्या जन्मीचे कर्म पुढे घेऊन जात असतो. मे बी एखाद्याचा मृत्यू 50 वर्ष झाला पण त्यांनी ते कार्य तर केले, मग ते कार्य त्याच्यासोबतच पुढं जातं म्हणजे पुढच्या जन्मामध्ये जातं. सो तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे मागच्या जन्मामध्ये अनेक जन्मांची हे एक सायकल तयार होते आणि तीच तुमच्या पुढे येते. सो आपल्याला वाटतं आपण तर ह्या जन्मामध्ये सगळं चांगलं करत आहोत, आपण तर सगळं व्यवस्थित केलेलं आहे, मग आपल्या बाबतीमध्ये असं का घडतं. तर यामागे कारण असतं, यामागे आपल्या पूर्वजन्माचे काही कर्म असतात जे आपण त्यावेळेस नकळतपणे केलेले असतात, परंतु कळत करो नकळत करो परंतु ते आपल्या हातातून घडलेले असतात. कर्म फक्त हातानेच घडतात असंही नाही, आपण जे माइंडने विचार करतो त्याने सुद्धा काही जे काही कर्म आहे ते आपण पूर्वजन्मानुसार काही कर्म घेऊन आलेलो आहोत. सो त्यामुळे काही घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतात. तर या बाबतीमध्ये आपल्याला बिलीव्ह करायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे. लोकांचा विश्वास नाही बसत, लोकांना वाटतं की हा एकच असतो, आपण एवढंच जन्म होतो मरतो, परंतु तसं नाही. ते अनेक आपले जन्म होतात आणि प्रत्येक जन्मामध्ये आपलं कार्य वेगवेगळं असतं आणि त्यानुसार आपल्याला फळही मिळत असतं. तर डिवाइन तुम्हाला या बाबतीमध्ये गाईड करत आहे. ज्या काही घटना घडत आहेत तुमच्या जीवनामध्ये त्या तुमच्या पूर्वजन्मानुसार घडत आहेत. ओके, तर येथे दिसून येते पूर्वजन्म अँड डेव्हिल. सो हे दोन्ही कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहेत की मागच्या जन्मामध्ये किंवा ह्याही जन्मामध्ये असू शकतं काही निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव आपल्यावरती झाला आणि त्यावेळेस आपल्या हातून काहीतरी असं घडून गेलं किंवा कोणीतरी आपल्यावरती काहीतरी नेगेटिव्हिटी सेंड केलेली सुद्धा येथे दिसून येत आहे. बघा, काही लोकांचं खूप जास्त चांगलंही असलं तरी सुद्धा इतर लोकांना ते पाहवत नाही अँड ते मग काही ना काही प्रकारे आपल्यावरती निगेटिव्हिटी सेंड करतात. मे बी ती कृत्य नाही करत परंतु एक विचारांथ्रू सुद्धा काही ना काहीतरी त्यांचं सतत मनामध्ये एक ज्वेलसी सुरू असते, ईर्ष्या सुरू असते. अरे ह्याचं कसं चांगलं, ह्याचं कसं चांगलं, हा कसं काही चांगलं करू शकतो एवढं जीवनामध्ये. तर ते पाहून सुद्धा ते नकळतपणे व्हायना का पण, परंतु ते निगेटिव्हिटी सेंड करतात आणि त्याचा प्रभाव आपल्यावरतीही होतो. अँड जेव्हा माणूस पापग्रहांच्या दोषाखाली जातो त्यावेळेस त्याच्या हातून सुद्धा काही ना काहीतरी कर्म चुकीचे घडतात आणि त्याचाच प्रभाव आपल्याला आपल्या ह्या जीवनामध्ये दिसून येतो. तर येथे द डेव्हिलचं कार्ड इंडिकेट करते अजूनही तुमच्या आजूबाजूला तुमच्या जीवनामध्ये असे काही निगेटिव्ह लोक आहेत, असे कोणीतरी नकारात्मक शक्ती आहेत ज्या तुमच्या आजूबाजूला एक प्रकारे डेव्हिल एनर्जी सेंड करत आहेत. सो तुमचा विश्वास असो नसो परंतु ह्या गोष्टी असतात. सो येथे मी कुठेही तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवावा, बट अशा गोष्टी असतात. सो ह्या नकारात्मक एनर्जी ज्या आहेत त्या नक्कीच आपल्या मनावरती परिणाम करतात. असं म्हणतात की
मना करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जर आपलं मन प्रसन्न असेल, पॉझिटिव्ह थिंकिंग आपण करत असू, तर आपल्याकडे कुठलीही नकारात्मक एनर्जी आपल्याला टच करू शकत नाही, कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्यावरती प्रभाव करू शकत नाही. परंतु जर नकारात्मक शक्तींचा खूप जास्त प्रभाव असेल तर आपल्यावरती परिणाम होतो. सो आपल्याला आपलं जे मन आहे त्याला नेहमी पॉझिटिव्ह ठेवायचं आहे, आनंदित ठेवायचं आहे, प्रसन्न ठेवायचं आहे. कधीही मनाच्या चुकीच्या गोष्टींना आपल्याला थारा द्यायचा नाहीये. बघा, आपण मनाला चालवतो, आपण मनाचे सारथी आहोत. मन तर कुठेही जाईल, ते एक रथ आहे. आपण त्याला जसं प्रकारे घेऊन जाऊ तशा प्रकारे ते जाईल. परंतु या मनाला कंट्रोल करणं एवढं काही सोपं नसतं. त्यासाठी अनेक स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस कराव्या लागतात, ध्यान मेडिटेशन करावं लागतं, ऑब्सेसिव्ह थिंकिंग अँड व्यसनं अँड जे हे कोणी निगेटिव्ह लोक असतात आपल्या आजूबाजूला त्यांच्यापासून आपल्याला दूर राहावं लागतं. तर अशा प्रकारची एनर्जी येथे येत आहे. मे बी काही जे लोक असतात ते खूप जास्त निगेटिव्ह बोलतात, काही जे लोक असतात त्यांची संगत चांगली नसते, ते काहीतरी व्यसन करत असतात किंवा काही ना काहीतरी ते असं निगेटिव्ह बोलत असतात, त्यामुळे आपल्याला ते नकारात्मकतेकडे ओढतात. सो अशा लोकांची संगतही आपल्याला दूर करणं गरजेचं आहे. नेहमी सत्संग ठेवला पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह घडत जातील अँड पूर्वजन्माचे कर्म किंवा ह्या जन्माचे कर्मसुद्धा आपण काटू शकतो. म्हणजे चांगल्या कर्मांनी पूर्वजन्माचे असो ह्या जन्माचे असो जर आपल्याकडून काही झालं असेल तर ते सुद्धा कर्म कटतात. त्यावरती सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. नेक्स्ट मेसेज घेऊया आपण. तर येथे दिसून येत आहे भविष्याची एनर्जी जी आहे ती तुमची पॉझिटिव्ह आहे. भविष्यामध्ये तुम्ही एक रिस्क घेत आहात. कुठल्या बाबतीमध्ये रिस्क घेत आहात तर नक्कीच ही जी कोणती निगेटिव्हिटी तुमच्या आजूबाजूला आहे ती दूर निघून जात आहे आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही परमेश्वर प्राप्तीच्या, तुम्ही तुमच्या कार्याच्या सक्सेस होण्याच्या आसपास आपल्याला येथे दिसून येत आहे. तर येथे नक्कीच डिवाइन गाईड करत आहे. जे कोणते तुमचे रिलेशनशिप आहे, जे कोणते तुमचे नाते आहेत त्यांच्यावरती काही निगेटिव्हिटी आहे, तुमच्या आजूबाजूला मॅरेजच्या संदर्भात काही निगेटिव्हिटी आहे, तुमच्या लव्हच्या संदर्भात काही निगेटिव्हिटी आहे, तर ती दूर होताना आपल्याला येथे दिसून येत आहे. हे कार्ड आपल्याला सांगतंय तुमच्या जीवनामध्ये अनेक आघात झालेले आहेत, जे तुम्ही सहन केलेले आहे. असे आघात झालेले आहेत ते अनेक वेळेस तुमच्यावरती त्यांनी प्रभाव केला, अनेक वेळेस तुम्हाला त्यांनी त्रास दिला, एक वेळेस नाही अनेक वेळेस तुम्ही ह्या गोष्टींना सहन केलेला आहे. परंतु ही निगेटिव्हिटी आता दूर निघून जात आहे. एक पॉझिटिव्हिटी, एक सूर्याचा एक किरण, एक पॉझिटिव्हिटीचा किरण, एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे. तर तुमचे ॲन्सेस्टर्स तुम्हाला येथे, तुमचे एंजल्स तुम्हाला येथे प्रोटेक्ट करत आहे, तुम्हाला येथे गाईड करत आहे. जी कोणती निगेटिव्हिटी होती ती दूर निघून जात आहे आणि एक पॉझिटिव्ह चेंजेस, एक नवीन बिगिनिंग, नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होत आहे. अँड जे काही मॅनिफेस्टेशन करत आहात करिअरच्या संदर्भात, मनीच्या संदर्भात, मॅरेजच्या संदर्भात, तर ते हे वर्ल्डचं कार्ड इंडिकेट करतंय की ते कम्प्लीट होत आहे अँड यू आर द इम्प्रेस. सो तुमच्यामध्ये जी काही क्षमता आहे, मातृत्व आहे, तुमच्यामध्ये एक दयाभाव आहे, एक प्रेम आहे, एक प्युरिटी आहे, एक साधेपणा आहे, तर त्याला न्याय येथे परमेश्वर देत आहे. तर यामध्ये आपल्याला दिसून येतंय न्यू बिगिनिंगची एनर्जी. तर एक न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे. सो बॉटमची एनर्जी आपण पाहूया. तर दिसून येतंय द सनचं कार्ड इंडिकेट करतंय की पॉझिटिव्हिटी येत आहे. एक नवीन आशेचा सूर्य तुमच्या जीवनामध्ये येत. आपण ह्या परमात्म्याचे बच्चे आहोत, छोटे छोटे. सो आपल्याला आपला परमात्मा नेहमी सांभाळून घेतो. आपले शिवबाबा आहेत ते आपल्याला सांभाळून घेतात. जर तुम्हाला काही मेडिटेशन शिकायचं असेल तर नक्की तुम्ही ब्रह्मकुमारीचं राजयोग मेडिटेशन नक्की शिका. खूप छान वाटतं. त्यांच्याकडचे जे विचार आहेत, त्यांची जी काही संकल्पना आहेत त्या खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत. सो फक्त तेथे एक व्रत आपल्याला पाळायला लागतं, तेथे ब्रह्मचारी म्हणूनच आपल्याला जीवन जगावं लागतं. हे त्यांचा कडक नियम आहे. सो ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की राजयोग मेडिटेशन करा. ते तुम्हाला परमात्म्यापर्यंत घेऊन जातात आणि खूप पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये येते. सो हे खूप जास्त एक पॉझिटिव्ह साईन तुमच्यासाठी आहे. तर भविष्याची एनर्जी येथे दिसून येत आहे. जे काही दुःख संकट होते ते दूर निघून जात आहे. एक पॉझिटिव्हिटी तुमच्या नात्यांमध्ये, रिलेशनशिपमध्ये, करिअरमध्ये, जॉबमध्ये येत आहे. सो ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती तुमच्या जीवनामधून निघून जाईल यासाठी नक्की डिवाइन येथे तुम्हाला आश्वासित करत आहे. तुमचे ॲन्सेस्टर जे आहेत त्यांचं तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे. तुमचे ॲन्सेस्टर तुम्हाला येथे
खूप प्रोटेक्ट करत आहेत, तुम्हाला एक प्रकारे सुरक्षा प्रदान केली जात आहे. द वर्ल्डचं कार्ड नॉट इंडिकेटिंग फॉर कम्प्लिशन, म्हणजे फक्त पूर्णत्वासाठी हे कार्ड नाही, तर हे एक बाउंड्री आहे, एक सुरक्षा कवच आहे जे तुम्हाला तुमच्या ॲन्सेस्टरनी दिलेलं आहे, तुमच्या स्पिरिट गाईड्सनी दिलेलं आहे, एंजल्सनी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. सो जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर नक्कीच त्यांना त्यांचे एंजल्स, त्यांचे पितृ, त्यांचे ॲन्सेस्टर्स, हे पितृ अँड डिवाइन अँड युनिवर्स तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग, इट्स व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू अँड न्यू बिगिनिंग होत आहे. काही कर्म जे आहे ते कटत आहे तुमचे. हे बघा, द आउटसाइडरची एनर्जी आलेली आहे अँड द डेव्हिलची. हे दोन्ही कार्ड इंडिकेट करते काही आउटसाइडच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये काही नकारात्मकता पसरवत आहे. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. असे जे कोणी आउटसाइडर म्हणजे बाहेरचे लोक आहेत ते काही तुम्हाला निगेटिव्हिटी न कळत आपल्यामध्ये ते भरत असतात, तर अशा गोष्टी ऐकू नका अँड अशा गोष्टींकडे जास्त अट्रॅक्टही होऊ नका. आउटसाइडर लोकांकडे जास्त अट्रॅक्ट होऊ नका. सो इथे तुम्हाला युनिव्हर्सही गाईड करत आहे. तर जे कोणाच्या मनामध्ये खूप जास्त भीती वाटते, त्यांना खूप जास्त एक दबाव असतो, सतत टेन्शन असतं, कोणतेही कार्य सक्सेस होत नाही, त्यांनी नक्की ही रीडिंग क्लेम केली पाहिजे. तर येथे तुम्हाला येथे तर स्ट्रेस अँड हिलिंग दोन कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे की जो काही स्ट्रेस आहे त्यामध्ये तुम्हाला युनिवर्स, परमात्मा, परमेश्वर तुम्हाला हिलिंग प्रोव्हाइड करत आहे. तुम्हाला एक आराम मिळेल अशा काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये एंटर होत आहेत. तर नक्कीच काही पॉझिटिव्ह चेंजेसही होत आहे. मे बी असू शकतं कोणी म्हणजे अशी कोणी व्यक्ती येईल तुमच्या जीवनामध्ये किंवा असे काही नातेसंबंध येतील किंवा एखाद्या करिअरमध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल अँड त्या थ्रू तुम्हाला हिलिंग प्रोव्हाइड केली जात आहे. सो क्लेम इट दिस रिडिंग. तसेच तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की अवेअरनेसमध्ये राहा. ज्या काही गोष्टी आहेत ते एकदम इमोशनली हँडल करू नका. तर त्यासाठी काही प्रॅक्टिकल विचारसुद्धा करणं गरजेचं असतं. प्रत्येक गोष्टी इमोशनली आपण जेव्हा हँडल करायला जातो त्यावेळेस लोक आपला फायदा घेतात, आउटसाइडर लोक आपला फायदा घेतात अँड आपल्याला त्यावेळेस ते समजत नाही, परंतु आपल्याला वाटतं नाही आपलेच आहेत, मित्र आहेत, परिवारातील आहेत, सो आपण यांना मदत केली पाहिजे, आपण यांच्या जवळ गेलं पाहिजे, यांची हेल्प केली पाहिजे, यांना इमोशनली आधार दिला पाहिजे. अशा वेळेस आपण त्यांच्या जवळ जातो, परंतु हे जे लोक असतात ते आपला फक्त त्या वेळेपुरता फायदा घेत असतात. सो या बाबतीमध्ये तुम्हाला अवेअरनेसमध्ये राहायचं आहे, म्हणजे जागरूक राहायचं आहे, जागरूक राहा. सो इनर व्हॉइस ऐका. तुमचा प्रत्येक वेळेस तुमचा आत्मा जो आहे, अंतरात्मा जो तो तुम्हाला गाईड करत असतो. ते एंजल्स असतात तुमच्या आजूबाजूला सतत, ते तुम्हाला गाईड करत असतात. हे कर ते कर, हे कर ते कर. तुम्ही नेहमी द्विधा मनस्थितीमध्ये असता, परंतु निर्णय घेताना जर तुम्हाला कळत असेल की आता आपल्याला ह्या द्विधा मनस्थितीतून कुठला निर्णय घ्यायला पाहिजे, त्यावेळेस जेव्हा तुमचा खरा तुम्ही मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला खरा अंतर आत्म्याचा आवाज ऐकू येतो अँड तो असतो तुमचा इनर व्हॉइस, म्हणजे आंतरिक आवाज, तो तुम्हाला ऐकायचा आहे. यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. बाकी तर सोर्स आपला युनिवर्स आहे, ब्रह्मांड आहे, ज्योतिर्मय स्वरूप आपले शिवबाबा आहेत. सो तुमच्या जीवनामध्ये ते ब्रेक थ्रू घेऊन येत आहे. एक मोठा बदल, एक मोठा चेंज तुमच्या जीवनामध्ये येत आहे. असू शकतं मागे काही काळामध्ये एखादा टॉवर मुवमेंट घडून गेला असेल, एखादी दुःखमय घटना घडून गेली असेल, परंतु ते सुद्धा आपल्या चांगल्यासाठीच घडली होती असं समजून घ्या. आणि तुमच्या जीवनातील जे काही दुःख संकट आहे ते सतत असं तुम्ही म्हणू नका की माझ्या जीवनामध्ये सतत दुःख संकट आहे, सॉरो आहे, दुःख आहे. बॉटमची एनर्जी सॉरोची आहे, तर दिसून येते तुम्ही सारखं ते तसं बोलत असतात. तर तसं बोलणं गरजेचं नाही आहे. त्याने आपली आत्म्याची शक्ती जी आहे, मनाची शक्ती जी आहे ती कमजोर होते, आपण दुःखी होतो. सो तुम्हाला येथे रोज सकाळी उठल्यावर मेडिटेशन करायचं आहे. मी एक पॉवरफुल आत्मा आहे, मी एका शक्तिशाली आत्मा आहे. अशा प्रकारे तुम्हाला रोज अशा 10 ओळी तरी म्हणायच्या आहे. मी एक शक्तिशाली आत्मा आहे, मी आजपासून निगेटिव्ह विचार करणार नाही, रोज फक्त पॉझिटिव्हच विचार करीन. अशा प्रकारच्या तुम्हाला अफर्मेशन स्वतःला द्यायच्या आहे. मी एक प्युअर सोल आहे, आय एम फ्री फ्रॉम दिस बर्डन. अशा प्रकारच्या तुम्हाला अफर्मेशन द्यायचे आहे. जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल, काही पर्सनल रीडिंग हवी असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट साधा, मी हेल्प करेन तुमची नेहमीच. तर ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. दुःख, संकट, यातना यापासून तुम्हाला डिवाइन दूर करत आहे आणि तुम्हाला एक फ्री, एकदम रिलॅक्स अँड एक पीसफुल जीवन तुमच्या जीवनामध्ये येत आहे. आय एम पीसफुल, मी एक शांतपूर्ण
आत्मा आहे असं सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे. आय एम पीसफुल अशी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. सो तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. थँक्यू परमात्मा, थँक्यू युनिवर्स, थँक्यू ॲन्सेस्टर्स अशीही तुम्हाला कमेंट करायची आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अँड आज अक्षय तृतीया आहे तर त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.